नाही, साधारणतः मंत्री महोदयांनी खाजगी चर्चेमध्ये मान्य केलं की आग्र्यामध्ये जे पेपर छापले जातात त्याची माहिती विभागाने कधीच सांगितली नव्हती. आग्र्यामध्ये ते पेपर छापले जायचे आणि आग्र्यावर विश्वास होता. निश्चितपणे ज्या आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्याचा पाप केलं होतं त्याच आग्र्यामधून पेपर मात्र फुटला. आणि आता मात्र मंत्री महोदय असं म्हणाले की यामध्ये बदल करून आता ऑनलाईन टीईटीचे पेपर करण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करतोय. आणि मी माननीय मंत्री महोदयांना सूचना केली की सर्वच परीक्षांच्या बाबतीत एकदा आढावा घेतला पाहिजे आणि आढावा घेऊन आपल्याला उत्तम पद्धतीने फुल प्रूफ व्यवस्था केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा व्यवस्थेबद्दल जर एकदा अशा पद्धतीची भावना निर्माण झाली तर मग कोणाचाच विश्वास बसणार नाही आणि नापास होणारा विद्यार्थी म्हणेल की चूक माझी नाही सरकारची आहे, कारण पेपर फुटल्यावर तो पेपर माझ्या नशिबात आला नाही. नाही, गद्दार म्हणण्याचा मला वाटते काही तात्पर्य नाही. तुम्ही 24 ऑक्टोबर 2019ला 2,30,58,525 मतदारांनी भाजप शिवसेनेला निवडून दिलं सरकार बनवण्यासाठी. तुम्ही काँग्रेसच्या सोबत गेले. मग आता गद्दार कोण आहे? गद्दाराची व्याख्या काय आहे? तुम्हाला टाटा बाय बाय करतीलच ना. तुम्ही ज्या पद्धतीचं बीजारोपण केलं, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही विषवृक्ष लावायचा आणि त्याला अमृताचे फळं येणार आहे? तुम्ही जे केलं बुरी नजर वागे हे आपण मन लहानपणापासून ट्रकच्या मागे पाहिली आहे ना. मग ट्रकच्या मागे पाहिल्यावर जर आपण शिकलो नाही आणि भाजपला धोका दिला तर तुम्हाला काय वाटतं? व्याजासकट तुम्हाला धोका होणार आहे. नाही, मी काय पाहणार आहे? ते अध्यक्ष आहे, आमच्या राज्याचे सर्वोच्च आहे. त्यांना भाजपला 288 जागा जिंकण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ते जे जे करतील ते आम्हाला मान्य आहे. पण अमरावतीमध्ये पण अशाच प्रकारचा प्रकार आपल्याला काल ते अमरावतीचे आमदार सांगतील. मी माझ्या जिल्ह्याचं सांगितलं. ते श्रेष्ठ नेते आहे आमचे. मी वाघाच्या भूमीतला आहो, कोण अडचण करणार आहे? भाऊ हिंदी में जानना चाहेंगे कल आदित्य ठाकरे एक होने देना, एक हिंदी होने दे, एक सवाल. नाही, महायुतीला काय गरज वाटते हा विषय महत्वाचा नाही. महत्व हे आहे की रावणाला सोडून विभीषण का आला. याला प्रभू रामचंद्राला दोष देण्याचं काहीच कारण नाही आहे. विभीषणाशी जर त्याच्या वातावरणामध्ये तिथं जीव गुदमरत असेल तर तो श्वास घेण्यासाठी प्रभू रामाचा विचार असणाऱ्या पक्षासोबत येत असेल तर मला वाटतं की त्याला वाईट काय. आणि तुम्ही शिकवले ना सत्तेसाठी काही पण. हे 24 ऑक्टोबर 2019 या राज्यामध्ये राजकारणाची दिशा बदलवणारी ती 4 वाजताची पत्रकार परिषद पुढचे 100 वर्ष आठवणीत राहणार आहे. भाऊ कल जिस तरह से सचिन अहिर आए एकनाथ शिंदे करते उसको लेके आदित्य ठाकरे कह रहे हैं कि ऑपरेशन टाइगर नहीं है, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है, इस तरह से बयान दिया उन्होंने. ठीक है, वो माननीय एकनाथ शिंदे जी के गति को कम करने के लिए ऐसे वाक्य बना के स्पीड ब्रेकर लगाना चाहते हैं तो उससे कोई एकनाथ शिंदे जी को आप रोक सकते हो क्या? अरे जो नेता 50 विधायकों के साथ बाहर निकल सकता है उनकी चुंबकीय शक्ति क्या होगी, इस पे बात करो ना. आपकी चुंबकीय शक्ति समाप्त हो रही है, उनकी चुंबकीय शक्ति इतनी बढ़ रही है. तो इसमें ऑपरेशन टाइगर और ऑपरेशन दूसरे किसी के नाम से ऑपरेशन करने का सवाल क्या है? और देवेंद्र जी और हम उस विचारधारा के हैं कि तेरा वैभव अमर रहे माँ हम दिन 4 रहना रहे. हम पद के लिए काम करने वाले लोग नहीं है. एक हिंदी होने दो, हिंदी होने दो.
कल एक पेड़ गिर गया, उसमें 11 साल का बच्चा मर गया, उसको लेके सवाल उठाए जा रहे हैं। ये सवाल उठाना बराबर है, क्योंकि मैंने भी चैनल पे देखा कि लोग बार बार अधिकारियों को ये कह रहे हैं कि ये पेड़ धोखादायक है, तो लोहे को जंग चढ़ते हुए मैंने देखा है। ये बुद्धि को कौन सी जंग चढ़ी है कि निवेदन आने के बाद उसका आकलन नहीं करना, मूल्यांकन नहीं करना। आपको 7 पे कमीशन चाहिए, पैसा चाहिए, आपको अपना परिवार प्यारा है, और लोग जब आपको निवेदन देते हैं कि ये पेड़ धोखादायक है, तो आपको क्या हो जाता है? आपकी बुद्धि को जंग चढ़ता है क्या? क्यों नहीं करते आप मदद? तब सोचना चाहिए, उसका आकलन करना चाहिए कि अगर वो पेड़ गिरने लायक है तो परवानगी लेके उस पेड़ का ऑपरेशन करना चाहिए। मगर आप वो करते नहीं हो, ये शर्म की बात है। असा आहे, वाघाला कोणीही कधीही बंदिस्त करू शकत नाही, हे पहिले लक्षात ठेवा। वाघाला बंदिस्त करण्याची ताकद कोणातही नाही, आणि योग्य क्षणी योग्य गोष्टी घडत असतात। नाही, शेवटी मी तुमच्या चॅनलवरून बघत होतो की झाड पडण्याच्या अगोदर लोकांनी वारंवार निवेदनं दिली। जर वारंवार निवेदनं दिली, लोखंडाला जंग चढतो, निवेदन आल्यावर ते वाचायला काय तुमच्या बुद्धीला जंग चढला आहे का? तुम्ही वाचून त्याचं आकलन केलं पाहिजे, पत्राचं उत्तर दिलं पाहिजे। जेव्हा एखादा व्यक्ती किंवा समाजातला एक समूह तुम्हाला वारंवार निवेदन दिल्यावर समर्पक उत्तर देण्याची जबाबदारी 7वा वेतन आयोग घेणाऱ्या, जनतेच्या करातून पैसा घेणाऱ्या, गरीबातला गरीब व्यक्ती कर भरतो त्याच्या मेहनतीच्या पैशातून पगार घेणाऱ्या लोकांची जबाबदारी नाही आहे का? तुम्ही स्वतःला सेवक म्हणता, सरकारी कर्मचारी म्हणता, शेतकरी तापात काम करतो आणि तुम्हाला कामाचा ताप येतो, ही अडचणीचा विषय आहे।